माझी आपल्याला विनंती आहे, आपण आमचे संरक्षक आहात, मी आपल्याकडे विनंती अर्ज समितीचा विनंती अर्ज दिलाय, कृपया उद्या तो मान्य करावा, आम्ही जाऊन अभ्यास करू। पण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अशा पद्धतीने जर अध्यक्ष महाराज चुकीच्या माहिती आल्या आणि या सभागृहाच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्याच्या ऐवजी त्यांच्या तोंडाला पानं पुसण्यासाठी या अधिकाऱ्यांनी दिलेली चुकीची माहिती वापरली गेली तर खरोखर तुमच्या अध्यक्षतेखाली न्याय मिळणार नाही। आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण कमीत कमी विनंती अर्ज जो तुमच्याकडे दिला आहे तो उद्या मान्य करावा, एवढी विनंती आहे। ठीक आहे, त्या संदर्भात अर्जासंदर्भात योग्य निर्णय मी घेईन। चला पुढे प्रश्न पदांचं उत्तर स्पेसिफिक आलेलं नाही, तुम्ही त्याला मदत केली त्याबद्दल आपले आभार। आपले आभार, खरं सांगतो। नाही तुम्ही नाही आता वाढवू नका विषय, बसा खाली, बसा खाली, बसा नाही। मंत्री महोदय, तुम्ही जो जीएसडीएचा दाखवला आहे तो स्पेसिफिक नाही। आमचा प्रश्न असा आहे की ते खान कोळसा खाणीच्या परिसरामध्ये झालेल्या पाण्याची घट पातळी तो विषय होता, तुम्ही जनरल सांगितला, हा स्पेसिफिक नाही। एक प्रश्न माझा अध्यक्ष महोदय प्रश्न आहे की तुम्ही त्यांना सांगितलं की एक बैठक त्या जिल्ह्यातील आमदारांची लावून घ्या, फार गंभीर विषय आहे आणि सगळ्यांना बोलवून देऊ द्या मंत्री महोदय। कारण आम्ही तक्रार कोणाकडे करतो, नुकसान भरपाईची महसूल विभागाकडे, कधी काय याच्याकडे आपल्या माइन्सवाल्याकडे थोडी करतो आपण, जिल्हाधिकाऱ्याकडे त्याच्या सगळ्या तक्रारी आहेत, तो अहवाल आहे। या सगळ्या गोष्टी असताना नाही म्हणणं, माझा एकच शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही ही बैठक अधिवेशन संपण्यापूर्वी लावावी आणि त्यामध्ये जे काही काम सुरू आहे आता त्यामुळे जो लोकांना पालकमंत्री महोदयांना माहित आहे, त्यांनी मिटिंग घेतली, विचारा ते पालकमंत्र्यांना माहित आहेत, नवीन पालकमंत्र्यांना त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि अध्यक्ष महोदय म्हणून विनंती आहे, आम्ही का याच्याने बोलतो, आम्हाला काही त्या मंत्री महोदयांच्या काही साहेब तुमचा मुद्दा समजला, 22 मिनिटं झाली आहेत एका नाही, म्हणून तुम्ही निर्देश द्या ही बैठक लावून घ्या आणि सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून घ्या, त्याचं उत्तर मिळेल अध्यक्ष महोदय। सन्माननीय अध्यक्ष महाराज, ज्येष्ठ सदस्य वडट्टीवार साहेबांचा मी पूर्ण आदर राखतो, ते म्हटले समाधानकारक उत्तर आलं नाही। आता त्यांना जसं पाहिजे तसं उत्तर कसं येणार अध्यक्ष महाराज? आपल्याकडं भूजल सर्वेक्षण यंत्रणेमध्ये आपल्याकडं संपूर्ण महाराष्ट्रासाठीची एक कार्यपद्धती आहे, भूजल पातळी या ठिकाणी मापक करण्याची। पण जर सन्मान्य सदस्य म्हणतायत ना त्या खान पट्टा परिसरातल्या 10 किलोमीटरचा वेगळा सर्वे करा, तर जरूर तुमच्या सूचनेचा विचार करून भूजल सर्वेक्षण यंत्रणेला वरिष्ठ भूवैज्ञानिकामार्फत त्या परिसरातला सुद्धा सर्वे करण्याच्या सूचना या ठिकाणी दिल्या जातील। आणि सन्मान्य अध्यक्ष महाराज, मी आपल्याला मागाशी सांगितलं, पुनर्वसनाचा प्रश्न, पुनर्भरणाचा प्रश्न, घराला तडे जाण्याचा प्रश्न, रस्ता डायव्हर्ट करण्याचा प्रश्न आणि त्याचबरोबर हा पाणी पातळीचा प्रश्न मी स्वतः माझ्या दालनामध्ये या संदर्भातली बैठक घेतो आणि अधिवेशन संपण्यापूर्वी वस्तुस्थिती सभागृहाला अवगत करतो। व्हेरी गुड।